वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दया त्याची सनंतर नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत से कान ओझाने तुटलेले असो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 128 याची 1 ते 6 पर्यंतची वचने आपण श्रवण करूयात. स्तोत्रसंहिता 128 1 ते 6. परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेझ्यासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायलास शांती असो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. आमेन. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. स्तोत्र त्याचा 128 अध्याय आणि 1 ते 6 वचन आपण आज सकाळीच्या वेळेस वाचले. आणि या ठिकाणी आम्ही 2 गोष्टी पाहतो. एक म्हणजे परमेश्वराचे भय आणि दुसरं म्हणजे त्यानुसार चालणे. आमचं जीवन परमेश्वराचं भय हे बाळगणं फार गरजेचं आहे. या भूतलावर 2 प्रकारचं भय आहे. एक, आम्ही जर चूक केली, पाप केलं, तर ते भय आम्हाला लपण्यासाठी आम्हाला बाध्य करते. परंतु जर आम्ही परमेश्वराचं भय बाळगलं, परमेश्वराचं भय धरलं, तर ते भय आम्हाला पापापासून आम्हाला परावृत्त या सांभाळून ठेवते. परमेश्वराचे भय हे आम्हाला त्याच्या मार्गाने चालण्यासाठी बाध्य करते. ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये भय असते, तेव्हा आम्ही पापाचं अनुसरण करणार नाही, तर आम्ही परमेश्वराचं अनुसरण करू. आमच्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टीची भीती असेल, त्यापासून आम्ही परावृत्त या आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करू. परमेश्वराचं भय धरितो, त्याच्या मार्गाने चालतो,
त्याच्या जीवनामध्ये 3 आशीर्वाद असतात. पहिला आशीर्वाद म्हणजे त्याच्या श्रमाचे फळ जो तो करेल त्याच्यामध्ये आशीर्वाद असेल. स्तोत्रकार म्हणतो की तुम्ही उशिरापर्यंत परिश्रम करता परंतु तुमचं फळ तुम्हाला भेटत नाही, कारण की ते तुम्ही श्रम आपल्या जीवनामध्ये करता परंतु देवाचं भय नाही तर ते व्यर्थ आहे. आणि म्हणून स्तोत्रकार म्हणतोय की जर आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो, आम्ही आमच्या श्रमामध्ये देवाचं भय बाळगून काम करतो, तर निश्चित ते श्रम आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं होईल. त्याचं फळ आम्ही खाऊ शकू, आम्ही आशीर्वादित होऊ शकू. आणि म्हणून आमच्या कर्माचे फळं आम्हाला जर मिळावं असं वाटतंय तर निश्चित आम्ही परमेश्वराचं भय बाळगावं आणि त्यानुसार आमच्या कृती ठेवाव्या. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट जे देवाचा आशीर्वाद या ठिकाणी सांगते ते म्हणजे दीर्घायू. दीर्घायू या ठिकाणी 3रं वचन म्हणते की तुझी स्त्री सफल द्राक्षवेलासारखी होईल आणि तुझं जीवन जे आहे ते जैतुनाच्या रोपासारखं होईल. जे कोवळी पानं असतात, जे मुलायम पानं असतात आणि हिरवीगार असते आणि तुझ्या मेजाभोवती ते तुझे मुलं त्याप्रमाणे आशीर्वादित दिसतील. होय प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी काय काय करतो ना, परंतु नीतिसूत्र 9 अध्याय 11 वचन म्हणते की परमेश्वराचे भय हे आमचे आयुष्य वाढवते. आज आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो का, हा आमच्यासमोर प्रश्न आहे. आम्ही लोकांना ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस म्हणतो की आम्ही परमेश्वराचं भय धरून चालतो, परंतु प्रभूचं वचन म्हणते की आमच्या अंतःकरणामध्ये जर परमेश्वराचं भय आहे तर त्यापासून आम्ही त्यामध्ये परमेश्वरामध्ये चालण्याचा आमचा दावा राहील. आणि प्रियानो, 3री गोष्ट देवाचं वचन सांगते का जेव्हा आम्ही परमेश्वराच्या भयात चालतो तर परमेश्वर आमच्या कुटुंबाला आशीर्वादित करतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 6व्या वचनामध्ये की तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. म्हणजे आम्ही फक्त आमचं आयुष्यच नाही तर आमच्या कुटुंबातल्या लेकरांचं पण आणि त्यांच्या लेकरांचं पण आम्ही आयुष्य बघणार. काय आज आम्ही त्या आयुष्याला आमच्या जीवनामध्ये पाहण्याची इच्छा बाळगतो का? निश्चित प्रभू येशू आम्हाला सहाय्य करेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आज प्रभूजी तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला तुझं भय धारणं आणि तुझ्या आज्ञेप्रमाणे चालणं हे आमच्या जीवनामध्ये प्रथम आमच्या जीवनातलं कर्तव्य असू दे आणि त्यानुसार परमेश्वर बाप्पा आम्हाला आशीर्वादित कर. आज तुझ्या स्वाधीन करतो आमचं स्वतःचं जीवन. तो आमचं मार्गदर्शन कर, आम्हाला तुझी कृपा पुरव आणि तुझा आशीर्वाद दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मुक्तिदाता अचान आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. काय त्याचे येणीचं नाही, काय बिनतोड हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.